महाराष्ट्र राज्याचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांचे नेते आणि आदर्श महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पोलीस मातोश्री अहिल्यादेवी होळकर, संत बसवेश्वर आणि थोर विभूषणांना अभिवादन करू आज माझे वरिष्ठ बंधू आदरणीय जेवणकर सर यांच्या सेवानिवृत्तीकृती जो स्नेह मेळावा आयोजित केला, त्या स्नेह मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आणि बहुजन चळवळीचे संघ नेतृत्व आदरणीय जोगेश्वर यांच्या स्वागताध्यक्षाखाली हा कार्यक्रम संपन्न होतो, ते आदरणीय शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय वरुटे सर, या सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व बंधू भगिनी, खरं पाहिलं तर मला ही घ्यायची होती दिग्रसकर सरांची आवड, कारण मी काही संतही नाही आणि फकीरही नाही. ज्या वेळेला आदरणीय जेवणकर सरांच्या पावलावर पाऊल टाकून ज्या वेळेला शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्र पावसा घालत असताना आणि मंत्रालयाच्या पायऱ्या शिजवत असताना माझ्या बाजूंचं काहीतरी भलं झालं पाहिजे हा सातत्यानं प्रयत्न एक संघटनात्मक भूमिका म्हणून केला जातो. महाराष्ट्रामध्ये सुमारे 78 संघटना आतापर्यंत अस्तित्वात ग्राम विकास विभागाकडे नोंद आहे. प्रत्येक जण उठून संघटना काढतो, संघटना काढायला पाहिजे जोमत नाही, पण आपली मान दाबण्याचं काम सध्याच्या सरकारने एका विधेयकारूपी आपल्या समोर आणलंय, हे आपल्याला माहिती असायला हवं. भविष्यात आपण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानातील मूलभूत हक्काची जे पायमल्य होणार हे निश्चित आहे. आणि म्हणून तरी जरी असलं तरी आज जेवणकर दादामाच्या सेवानिवृत्त होत आहे, आज ते मोकळे होत आहे. 2 महिन्यांनी मी पाठीमागे आहे, पण महाराष्ट्राला वेळ केल्याशिवाय सोडणार नाही एवढं मात्र खरं. आणि म्हणून आदरणीय जेवणकर सरांच्या नावामध्ये लपलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सुभाष, सु म्हणजे सगळा, भास म्हणजे काही चांगलं तुमच्यासाठी अस्तित्व निर्माण करणारे असे सुभाष, आणि जेवणकर म्हणजे जो मेरा वाकड्यात आला त्याची जिरवणारा तो जेवणकर. आणि प्रसंगी जे काही माझ्या बांधवाच्या हातून न मिळत काही सुचलं तर ते पचवण्यासाठी, ते जेवून घेण्यासाठी ते जेवणकर असे माझे. जसा काय पांडुरंगाचा विठोबा, पंढरपूरचा विठोबा, तसे माझे जेवणकर दादा. खरं पाहिलं तर माझ्या आणि जेवणकर सरांचा परिचय जर 1 वर्ष 2 वर्षापूर्वी झाला असता तर महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारची क्रांती घडवली असते. कारण व्यासपीठात असणारे अशा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष, पण महाराष्ट्राचे अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ ही संघटना मुळात बँका किंवा तुझं बघतो माझं बघतो गुन्हा धुणं गाठण्यासाठी संघटना स्थापन केलेली नाही. आणि म्हणून या सभागृहाच्या तमाम शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या बाजूला आम्ही केडरसाठी झगडतोय. आणि मग त्या केडर उपशिक्षकाचा केडर असेल, पदवीधर शिक्षकाचा केडर असेल, मुख्याध्यापकाचा आहे, त्याचबरोबर विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख यांच्यासाठी सुद्धा संघर्ष करतोय. 1992 पासून तर त्या मंत्रालयाच्या पायऱ्या झेजून शेवटी मंत्रालयाला नवीन अशा प्रकारचं मंत्रालय बांधण्याची गरज भासली. अशा पद्धतीने काम करणारी काही माणसं आहेत, त्याच्यामध्ये आमचा खरीचा वाटा सातत्याने आहे. या दिग्रसकर सरांशी बोलत असताना मगाशी मी 2-3 मुद्दे त्यांच्या कानावर घातले. आदरणीय धोंडे सर, आज आपल्याकडे सत्ता असा नसो, महाराष्ट्रातला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो. बहुजनांच्या राज्यामध्ये जर बहुजनांची मुलं जर शिकायची असतील तर त्यासाठी तुमचा आमच्याकडे काळ असला पाहिजे. सध्याचे शासनकर्ते आपला कणा मोडण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून या सभागृहातल्या तमाम सगळ्या व्यक्ती या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलकत्तेपदावर आणि आईच्या दातुंकावर आपल्याला महाराष्ट्र घडवण्याची गरज आहे. आज नवीन विधेयक येत आहे, नवीन एका वर्षामध्ये दिवसागणिक आज माझा मुख्याध्यापक, माझा सहकारी शिक्षक खरंच बेटाकुटी झाला, खरंच बेटाकुटी. आज दादा सुटतायत, पर्यायाने हळूहळू माणसं सुटतात, पण नव्याने येणारी पवित्र प्रणालीमधली माणसं या माणसांनी जगायचं काय प्रश्न आहे. एका दिवसामध्ये दादाची आणि आज जे पहिला 2 महिन्याने सरकार पालटतोय, तो जे बाजूला होतोय. या बरोबर शिक्षण प्रणालीमध्ये आलेल्या आदेशाचं काय कार्यकृती होती याचा सुद्धा कागदपत्र नाही. आणि त्यामुळे
असं वाटायला लागलं की आधी 2-4 वर्षानंतर ज्याला आम्ही मिरजेला कृपामणी म्हणून नेहमी विनवत होतो, मी ज्या कर्मभूमीमध्ये रत्नागिरीमध्ये ते काम करतो तिथे मेंटल हॉस्पिटल मोठं आहे आणि मग अशाची भरती जिल्ह्याने होईल की काय असं वाटायला लागलंय आणि त्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या ही शिक्षण क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींची असेल असं वाटायला लागलं. हे होऊ नये यासाठी तुमच्यासारख्याकडे समाज कार्यकर्त्यांनी एक संपूर्ण महाराष्ट्राला हात देणं गरजेचं आहे. राज्यकर्त्यांना जागा करण्याची गरज आहे आणि तर आपल्याला शिक्षण क्षेत्राला चांगले दिवस येतील. अन्यथा आज आम्ही बहुजनांची आतापर्यंत कुठेतरी बाबासाहेबांनी दिलेल्या काळ संविधानामध्ये 45 कलम प्राथमिक शिक्षण संस्थेचा आणि गोंडस नाव आहे. या घटनेच्या 45 कलमामध्ये आम्हाला अधिकार दिले. आम्ही बहुजनांची लेकरं सगळ्यांची लेकरं शाळेमध्ये यायला लागली. आज मुलापेक्षा मुलींना प्राधान्य मिळते. आज आता आपल्या दादाची कन्याने छान पैकी आपल्याकडे मनोगत आपल्या आई बाबाबद्दल व्यक्त केलं. बाय खरं तू नशिबात आहे, कारण मुलीच्या वाट्याला बाप कधी मिळतच नसतो. मुलीच्या वाट्याला कधी बापच मिळत नसतो. पण मानसशास्त्रामध्ये एक बापाला लेक लाडकी असते आणि आईला लेक लाडका असतो. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये जरी बाबाने तुला काही वेळ दिला नसेल पण आईच्या रुपीकडे तुला खूप काही दिलंय. तू नशीबवान आहेस, तू बोलतेच सगळे खूप काही विद्वान आहेस आणि अशा पद्धतीने कुटुंबाचा बाबांचा सांभाळतं आई बाबांना सुख दे. आणि म्हणूनच आता या कार्यगौरव दिनानिमित्त तिरवटकरणाऱ्यांना आणि या व्यासपीठावर असणाऱ्या सर्व बांधवांना त्याचबरोबर शिक्षकांना एक नम्र आव्हान आहे की येत्या काळामध्ये आपल्याला फार मोठी संकट आहे. ज्या वेगळ्या प्रकारच्या पीएमसीच्या शाळेत शिक्षण अधिकारी म्हणतात 31 मार्च आज म्हणजे बँकांना सुट्टी असेल बँकांना सुट्टी रद्द करून करत आहेत आणि या सुट्टीमध्ये शेवटच्या घटकेला 27-28 तारखेला ग्रँट द्यायची आणि 31 तारखेला खर्च पाडायची आणि त्याचबरोबर त्याच्याकडे जीएसटीच्या पावत्या घ्यायच्या. हा अशा प्रकारचा शासनाने चालवलेला छळवाद आहे आणि या छळवादावर भविष्यात आपल्याला जरी किती शासनकर्त्यांनी वेगळे काढली तरी सुद्धा आपल्याला रस्त्यावर यावंच लागेल. त्याचबरोबर जुनी पेन्शनवाले काही माझे तरुण मित्र माझे दिसत आहेत. बाबाने ज्या ठिकाणी मुख्याध्याप संघटना तुमच्याबरोबर नसते कारण मुख्याध्याप संघटना नेतृत्व संघटना आहे. आम्ही सगळे निर्माण करणार आहोत. तुमचे मार्गदर्शक मुख्याध्यापक आहेत आणि त्या संघटनेची सलगी करा, तुमचा प्रश्न सुटेल. अन्यथा कितीतरी आंदोलन उपोषण केली तरी प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून या सगळ्याची एक कृतीने वागा, वडील सगळ्यांचा आदर करायला शिका. माझं एक नवीन पिढीला आव्हान आहे, नवीन माझ्या शिक्षण क्षेत्रातल्या मानवाला आव्हान आहे. बाबा तुम्हाला टुकटुक करता येतं तंत्रज्ञ आहात तुम्ही. म्हातारी बोलणारे माणसाला ते मोबाईलला घाबरतात, अगदी रिमोट घेऊन सुद्धा टीव्ही चालवायला घाबरतात. त्यांना सांभाळून घ्या. त्यांच्या डोक्यामध्ये असणारी विद्वत्ता मात्र त्याची जरूर पारा करा आणि त्यांच्या आचरणात आणा. ज्यावेळेला आम्ही सुरुवातीला नोकरी लागलो तेव्हा आम्हाला काही शिकायला मिळालं पाहिजे अशा प्रकारची भावना चित्रपटाच्या पाठीशी लागायचो. आता मात्र मुख्याध्यापक मेला तरी चालेल पण माझ्याकडे 5 वाजल्याची बाहेर पडायचा प्रयत्न कृपा करू नका. भविष्य काळ तुमचा फार वाईट आहे. भविष्यात आता नव्यानं पुढच्या वर्षीच्या एनईपी धोरणामध्ये प्रत्येक महिन्याला परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेमध्ये जर गुणवत्ता सिद्ध केली नाही ना तुम्हाला प्रमोशन ना वेतनवाढ अशा पद्धतीचं शासनाचं षडयंत्र आहे. आणि म्हणून तुम्हाला मिळणारी बातमी सुद्धा मिळणार नाही. पुरातन काळामध्ये आचार्य उपाध्याय म्हणजे या ठिकाणी ज्ञानाध्यानाचं काम करायचे पण या ठिकाणी आचार्याची कार्यपद्धती बदलली. आज आपल्याला त्याच्यामध्ये पूर्वीचे भिक्षुकी बापूंकडे आचार्यक्रम मुलांना खायला घालायचे आपणही खायचे. आज तुमच्या तोंडात ज्यावेळेस झाले पोषण सारख्या योजनांचा दोन्हीचा फार उल्लेख केला. फार कठीण परिस्थिती आहे. या पोषणामध्ये मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना पूर्णतः गुरबट आहे. जर शिक्षकाला संपवायचं असेल तर या ठिकाणी पोषणाचा ग्रामचं केलं तर मुख्याध्यापक आणि शिक्षक हा आपल्या सस्पेंड झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रत्येकाने काळजीपूर्वक वागा, समन्वयाने वागा आणि त्याबरोबर व्यासपीठावर असणाऱ्या पदाधिकारी लोकप्रतिनिधींना सुद्धा माझी विनंती आहे की शिक्षक हा खरोखर प्राणी विद्यार्थ्यांसाठी खूप काम करणार आहे. त्याला समजून घ्या. प्रत्येक गोष्ट नियमाच्या चाकोरीमध्ये गेला तर तुम्हाला पदरात काही पडणार नाही. शिक्षक आपली चाचणी पट्ट्यावर काम करेल आणि पर्याय भविष्यात आपल्याच मुलाचं नुकसान होईल. हे नुकसान होऊ नये यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं जेवणकर दादांना वहिनींना व्यासपीठाच्या वतीनं मी लाख शुभेच्छा देतो आणि त्याचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं भरभराटीचं जाऊन आरोग्य संपन्न जावं अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करतो. इथं सांगतो जय हिंद जय मल्हार.